आणि छोटीशी भेट स्वीकारावी. सरांचं एक वैशिष्ट्य आहे, रजनीताई आणि सरांचं, की ते सगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करतात कुठे आपल्याला रिझनेबल आहे, कमीत कमी याच्यामध्ये कुठल्या चांगल्या फॅसिलिटीज आपण म्हणजे देऊ शकू आम्हाला असं त्यांचा विचार असतो. आणि खरंच खूप कमी पैशामध्ये ही ट्रिप सरांनी आणि ताईंनी अरेंज केलेली आहे. रजनीताईंनाही मी विनंती करते की त्यांनी थँक्यू. मला द्यायला सांगा. चालेल, शेअर करू शकतो. आणि मी सूचना करतो की बिंग अ टीम लीडर महाजनांनी कोणतंही हे यश आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये इतके सुंदर आयोजन करण्यात आलं. थँक्यू सगळ्यांच्या सहकार्याबद्दल थँक्यू. तसेच पूनमताई आणि शुक्ला सरांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यांना बरोबर बसमध्ये घेऊन जाणे, आले की नाही, नसेल आले तर बोलवायला जाणे वगैरे, हॉटेलमध्ये हिशोब सगळं शुक्ला सरांनी केलं. आणि पूनमताईंचा तर सिंहाचा वाटा आहे, कारण सरांना परमिशन देता येतं सगळं करायला. त्यामुळे त्या दोघांचेही खूप खूप आभार. आता मीटिंग मध्ये फर्स्ट येणारे म्हणजे सुनीता मॅडम. हा तिसरा आहे माझा. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर मी साधनाला विनंती करते की वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या क्लबचे मेन म्हणजे आधारस्तंभच म्हणावं लागेल म्हणून असे डॉक्टर शिंदे यांनी 26 जानेवारीला आपला वाढदिवस साजरा केला. धन्यवाद साधना. आता आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या वक्त्या चंद्राताईंना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आणि शिवदे सरांना विनंती करते की त्यांची ओळख करावी. अध्यक्ष कल्पनाताई, सचिव साधनाताई आणि सर्व जीवलग मित्र मैत्रिणींनो, आणि आजच्या सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेल्या सौभाग्यवती चंद्राताई तलवारे, त्यांचे मिस्टर श्री रमेश तलवारे आणि आपले जुने सन्मित्र श्री अजित देशमुख आणि शबनम देशमुख, या सर्वांचं मी आपल्या आजच्या या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण नुकतीच कोस्टल कर्नाटकाची ट्रिप आयोजित केलेली होती. अतिशय छान सुंदर अशी ही ट्रिप आपली संपन्न झाली आणि सर्वांनी ह्या ट्रिपचा मनापासून आस्वाद घेतला. सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. सुदैवाने सर्वजण अगदी सुखरूप, कोणत्याही प्रकारचा आजारपण वगैरे न येता, कोणाला काही इजा वगैरे न होता आपण सर्वजण सुखरूप परत आलो. त्याचप्रमाणे फार मोठी विभूती चित्रकूर मठ येथील स्वामी माईक बंद आहे सर. नाही, इथं हे बंद असेल, बारीक असेल. त्याचप्रमाणे चित्रकूर मठ इथले स्वामीजी सद्योजात शंकराश्रम यांचंही आपल्याला दर्शन झालं आणि त्यांच्याबरोबर संवादी साधायला मिळाला. आणि इतर अनेक सुंदर गिरीस्थानं, डोंगर, नद्या, समुद्र या निसर्गाच्या सहवासात आपण 4-5 दिवस घालवले आणि सगळ्यांनी या सहलीचा आनंद लुटला. सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती चंद्रा रमेश तलवारे यांचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देत आहे. अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आजच्या या सभेला आपल्याला प्रमुख वक्त्या
म्हणून लाभलेला आहे. चंद्राताई यांचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला तरी बालपणामध्येच त्यांच्या वडिलांची बदली तामिळनाडूमध्ये झाल्यामुळे त्यांना तामिळनाडूला जावं लागलं. कल्पकम इथे जे ॲटॉमिक सेंटर आहे तिथे त्यांचे वडील हे सेवारत होते आणि त्यामुळे बालपणामध्ये प्राथमिक शाळेमध्ये असतानाच त्यांना कल्पकमला जावं लागलं आणि तिथे सगळं वेगळं वातावरण, भाषा, तामिळ लोकांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे की तामिळ आणि इंग्रजी सोडून काहीच बोलत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे मराठी वातावरणामधून तामिळ वातावरणामध्ये ते शिफ्ट झाल्या. पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे त्या वातावरणाशी त्यांनी पूर्णपणे जुळवून घेतलं आणि पुढे हाच प्रवास त्यांचा चालू राहिला आणि त्यामुळे त्या बहुभाषा कोविद झालेल्या आहेत आणि इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषांवरती त्यांचं सारखंच प्रभुत्व आहे. तामिळ शिकले की नाही माहीत नाही मला, शिकले असणार निश्चितच, कारण तिथे तामिळशिवाय भागतच नाही. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व भाषांमध्ये नंतर त्यांनी साहित्य रचना देखील केलेली आहे. बहुआयामी म्हणजे त्यांना क्रॉशेट वर्क, निडल वर्क ह्याचीही आवड आहे, स्विमिंगची आवड आहे. त्याचप्रमाणे लेखनाचे सर्व प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आणि एका मासिकाचं त्या संपादकत्व करतात. ग्लोबल डेस्टिनेशन नावाचं एक मासिक आहे, त्याचे त्या संपादक आहेत. त्यांच्या एका कादंबरीला, अलिडा नावाची एक कादंबरी आहे, तिला जयपूर फेस्टिवलमध्ये पारितोषिक मिळालेलं आहे. आणखी अनेक कादंबऱ्या त्यांच्या प्रगतीपथावर आहेत, त्या अजून प्रकाशित व्हायच्या आहेत. काही नाटकं प्रकाशित व्हायची आहे. याचबरोबर टाइम्स ऑफ इंडियासारख्या मान्यवर वृत्तपत्रांमधून त्यांचं लेखन प्रकाशित होत असतं आणि अनेक भाषा त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये उत्तम भाषणं ते देऊ शकतात. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी खूप चांगल्या रीतीने जपलेली आहे. आणि मिस्टरांची जी नाशिकमधली प्रख्यात बिल्डर फर्म आहे, तलवारे बिल्डर्स, त्याचंही काम त्या पाहता. एक चित्रपट कंपनी आहे रमेश तलवारे मूव्हीज, त्याचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. आणि हे सगळं करत असताना एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांची ऐकण्याची शक्ती म्हणजे हिअरिंग पॉवर पूर्णपणे गेली. पण त्या आघातामधून त्या सावरल्या. दुसरी एखादी व्यक्ती असती तर हे काय माझ्या नशिबाला आलं म्हणून रडत बसली असती. परंतु त्यांनी सकारात्मक रीतीने ते घेतलं की माझ्या आजूबाजूचा गोंधळ मला ऐकू येईन असा झाला, म्हणून मला लेखनाला चांगली विश्रांती मिळाली आणि मी चांगलं लेखन करू शकते, असं त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला. आणि त्याच्यानंतर खरोखर त्यांनी उत्तम असं लेखन केलेलं आहे. आणि आज ह्याच विषयावरती आपल्याला त्या आपले विचार मांडणार आहेत की सकारात्मकता कशी जोपासावी. तर अधिक माझं हे प्रास्ताविक न लांबवता मी त्यांना आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तुम्हाला इथे इथून सुद्धा बघते. बसून बोललात तरी चालेल. सकारात्मकता हे पुस्तकी ज्ञान मिळण्याच्या आधी आयुष्याच्या शाळेनेच मला शिकवून दिलं. मी दुसरीत गेली तेव्हा महाराष्ट्रात सटाणासारख्या छोट्याशा खेड्यामध्ये वाढत होती आणि तिथून अचानक उचलून तामिळनाडूत जाऊन पोचली. मराठी व्यतिरिक्त काहीही बोलता येत नव्हतं आणि तिथं गेल्यावर तिथं मराठी बोलणारच कोणी नाही माझ्या वर्गात. आमचा एक मिनी इंडिया होता असं म्हणा. वी हॅड तमिळनाडूचे होते, आंध्राचे होते, केरळचे होते, पंजाबचे होते, बंगालहून होते. सो एक सर्व प्रकारचे होते आणि कॉमन लँग्वेज एक इंग्लिश होतं. त्यामुळे
पूर्ण शालेय शिक्षण तिथंच झाल्यामुळे विचार करायची सवय पण इंग्रजीतच तिथूनच जुळून गेली. मी जे मराठी बोलते ते लिटरली इंग्लिशमध्ये विचार येतो आणि तो ट्रान्सलेट करून बोलत असते. इतकं की मी जेव्हा महाराष्ट्रात आली, ही काडूमाडू आहे, हिला मराठी येत नाही, त्यामुळे सर्वजण हिंदीत बोलायचे माझ्याशी. सासरी सुद्धा कितीतरी वर्ष, नाही हिचं मराठी चांगलं नाही आहे. आणि मी जास्त बालगोपाळ कंपनीत मन रमायचं, मोठ्यांपेक्षा ते जे आहे मनात ते पटकन तसंच बोलतात. समजण्यात काहीही प्रॉब्लेम नाही. मोठ्यांचं जरा मला नाही कळत, कारण तुम्ही बोलताय, तुम्हाला बोलायचं दुसरं आहे, तर मी लिटरली घेते. तुम्ही जे एक्झॅक्टली बोलला ते ॲज इट इज ॲक्सेप्ट करते. सो आय एन्जॉय चिल्ड्रन मोर. लहान मुलांमध्ये मी जास्त रमायची. तर जेव्हा मी तिसरीत होते तेव्हा मीराबाई एक पिक्चर आला. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता तेव्हा, तेव्हा कलर टी व्ही आलेले नव्हते. मला वाटतं एशियाड नंतर आले ते. मीराबाईला बघितलं, तिने कृष्णाला साथ घातली, तिला कृष्ण भेटला, मग मलाही का नाही भेटला? मग मी पण त्याला आवाज देऊन बघते. आणि तेव्हा मी कृष्णाला एक गीत लिहिलं. कृष्ण सखा तू सकल जगाचा, हवास मजही सखा म्हणून. राधेची तू प्रीत जाहला, रुक्मिणीचा मीच जाहला. सहस्र 16 तारण करता, हवास मजही सखा म्हणून. मीरासाठी विष्णू प्याला, सर्पाची तो केली माला. रक्षण करता पदोपदी भक्तांचा, हवास माझी सखा. आणि तिथून जो माझा लक्षात आलं की आपल्याला कविता करता येते, काव्य जमतं. मग शाळेच्या अंताक्षरी टीममध्ये भाग घ्यायला लागली. तेव्हा सुभद्रा कुमारी चौहान, मग हरिवंशराय बच्चन यांचे बरेच कविता, या दोघांची नावं जास्त करून आठवतात, कारण अंताक्षरीमध्ये शेवटचं ते सुभद्रा कुमारीची झांसी की राणी थ मध्ये एंडिंग येतं, मग समोरच्याला अडकवून द्या. आणि हरिवंशरायची मधुशाला सगळं लव मध्ये एंड होतं. तर बरेच, मग काव्य मला ते पाठांतर केल्यामुळे जास्त समजायला लागलं आणि तिथून माझा तो काव्याचा प्रवास सुरू झाला. तेव्हा एक लक्षात आलं की मी या वेगळ्या वातावरणात पडल्यामुळे माझ्यासाठी हे नवीन दालन उघडलेले आहेत. आणि ते मी जे येईल ते आत्मसात करत गेली. आपल्याकडे रामदास स्वामींनी जसं मनाचे श्लोक वगैरे लिहिलं आहे, त्याच्यातनं खूप काही सांगून दिलेलं आहे समाजाला. तसंच तमिळनाडूत तिरुवल्लुवर यांनी तिरुकुरल रचलेले आहेत, 2-2 ओळींचे. फारच सुंदर सांगितलेलं आहे. तिरुकुरल मला कळायला पाहिजे. मी तमिळ लिहायला वाचायला शिकली की ते मला हवं आहे. त्याच्यातनं सुद्धा मग मला की हे किती पॉझिटिव्ह विचार करता आहेत. समाजात परिस्थिती, आपल्या संतांची, ते काही श्रीमंतीतले नव्हते, भरपूर सहन करत होते, पण आपण सहन करतोय हा सुद्धा विचार त्यांच्या मनात नाही. कारण काय, त्यांचं चित्त ईश्वरचरणी, देवाच्या भक्तीमध्ये असे काही लीन झालेत ते. हा एक पुस्तकात मांडलेला एवढा नाहीये, पण आयुष्य शिकवतं की तुम्ही जे आहे त्या परिस्थितीवर तुमचं लक्ष केंद्रित नका करू. तुमचं जिथे हवं तिथे लक्ष केंद्रित करा
सुख आपोआप येतं. मन शांती खरी त्यांना लाभलेली होती आणि त्यांना जी दुःख वेदना जी काय वाटली ती सरळ देवाकडे व्यक्त करून मनातली भडास काढून टाकली आणि पुन्हा देवदेव करण्यात मग्न झालेत. तर हे फार शिकण्यासारखं आहे आपल्या संतांकडनं. तर सकारात्मकता का आपण जोपासली पाहिजे, कशी जोपासली त्यापेक्षा का हे आधी समजून घेतलं मग आपल्यालाही सकारात्मक होण्यासाठी आपण अजून प्रेरित होऊ. तर सकारात्मकता का पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याला ट्रबल शूट करण्यासाठी, की हे जे काय आहे त्याचं निवारण करण्यासाठी तुमची विचारशक्ती, तुमची वृत्ती सकारात्मक जर असेल तर तुम्ही खचून जात नाहीत, तुम्ही हार मानत नाही. तुमच्या आशेचा जो दीपक असतो तो विझत नाही. कारण तुम्ही ठीक आहे हे नाही झालं, तू नहीं तो और सही और नहीं तो और सही, ये रास्ता बंद है, मी दुसऱ्या मार्गाने जाऊन बघतो. तुम्ही वाट शोधायचं सोडत नाही. येणे केणे प्रकारेनं मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. तर ही वृत्ती तुमची सकारात्मक असली तर तुम्हाला आयुष्यात यश प्राप्त करता येतं. तुमचं लक्ष माझा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावर नको, तुमचं लक्ष कुठं हवं, हे मी कसं सोडवू शकतो, मी याच्यातनं बाहेर कसा पडू शकतो. आणि जर काहीच करता येत नसेल, मूव्ह ऑन. आयुष्यात हा एकच नाहीये, दुसरे पण आहे. लक्ष दुसरीकडे, शिफ्ट युअर फोकस. लक्ष दुसरीकडं तुम्ही जेव्हा शिफ्ट करायला शिकतात तेव्हा तुम्हाला यश दुसऱ्या ह्याच्यात मिळू शकतं. आता मी जेव्हा कॉलेज झालं, सगळ्या मैत्रिणींनी दिली म्हणून मी पण स्टेट बँकेची परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला, मला जॉईनिंग लेटर पण आलं. पण ते लेटर नेमकं लग्न झाल्याच्या 7 दिवसानंतर आलं. जॉईन करायचं की नाही, नोकरी करावी असं काही ॲम्बिशन नव्हतं, करायची नाही असाही विचार नव्हता. तेव्हा माझ्या मिस्टरांनी जे मला विचारलं ते मी कधीच विसरली नाही, विसरूच शकत नाही. त्यांनी एकच प्रश्न केला, तुला स्वतःसाठी हे हवं आहे का? मी म्हटले नॉट रिअली. मग ते म्हटले, तू जर ही पोस्ट स्वीकारलीस तर एक जागा अडून राहील, तुझ्यासाठी तो महिन्याचा पगार वन डे शॉपिंग राहील, तुला गरज नाहीये. पण तू जर हे नाही घेतलं तर एका परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. तुला गरज आहे का? इफ इट इज तुझी भावनात्मक हे की नाही मला इंडिपेंडेंट व्हायचंय, नॉट रिअली. तशी काही मला ॲम्बिशन नव्हतं. सो आय डिड नॉट जॉईन. आय एन्जॉयड माय चिल्ड्रन ग्रोईंग अप. माझ्या मुलांचं संगोपन करण्यात दिवस मजेत गेले. सो आय डिड नॉट रिग्रेट द डिसिशन की मी हा डिसिशन घेतला. नाही, वाट बदललेली आहे, मला हे नाही करायचंय. सो आय एम गोइंग टू एन्जॉय मेकिंग माय चिल्ड्रन बेटर सिटीजन फॉर द कंट्री. त्यांच्या याच्यावरती मी फोकस शिफ्ट केला. मध्ये संधी जशी येत गेली तर मी लिहिणं सुद्धा हे करायचं म्हणून नाही केलं. एखाद्या विचाराने प्रेरणा आली, लिहून काढलं. मग मला टाइम्स ऑफ इंडियाचे ते विचारायचे, हा विषय आहे याच्यावर तुम्ही आम्हाला लिहून द्याल का? आय बिगॅन रायटिंग. मग पेपरमध्ये आर्टिकल वगैरे पब्लिश करत गेली. मग कधी कविता लिहिलेली, मग हे म्हणायचे इकडं पाठवून दे, मग दिले पाठवून, मॅगझिनमध्ये पब्लिश होऊन आल्या. पण
जेव्हा कॉम्प्युटर्स आलेत, यांनी मला एक कॉम्प्युटर घेऊन दिला. कॉम्प्युटर घेऊन दिल्यानंतर मी डायरेक्टली त्याच्यावरती लिहायला शिकली. आय रोट 7 बुक्स. 7 पुस्तकं माझे त्याच्यावर होते. जवळजवळ 1001 गीत डायरेक्टली कॉम्प्युटरवरती लिहिलेले होते. ते मी इंग्लिश आणि मराठी लिपी दोघं इक्वली याच्यात टाईप करते. टच सिस्टीम. मला कीबोर्ड बघायची गरज नाही आहे. लुक ॲट द स्क्रीन, आय कॅन कीप टायपिंग. सो लकी दॅट वे. मी एके दिवशी तो क्रॅश झाला आणि पूर्ण सगळं, आय डोंट हॅव अ सिंगल लाईन. 1000 गीतांची एक ओळ नाही माझ्याकडे. तेव्हा मी खूप डिप्रेस झाली की नो, आय डोंट वॉन्ट टू राईट. लिहून काय उपयोग आहे? 7 पुस्तकं पूर्ण लिहून झालेली. 1001 पुस्तकांचं मला एवढं काही नाही, कारण ते सगळं इथं आहे. मी जे लिहिलं आहे, शब्द बदलतील, पण गीत दे कॅनॉट बी रिक्रिएटेड. तो भाव तो रिक्रिएट होत नाही. त्यामुळे जवळजवळ एक 3-4 वर्ष मी एक ओळ लिहिली नाही, काहीच नाही. मग यांनी एक दिवशी हे केलं की नाही, हिला याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. सो जयपूर लिटररी फेस्टनी फर्स्ट न्यू ऑथर्ससाठी 2 पेजचा रेझ्युमे मागवला. हे म्हटले 2 पानं तू लिहू शकतेस, लिहून काढ. He literally bought me a new computer, set it in the office, buys आणि लिही. So I wrote 2 pages. A brief review of a book. This is that book, Alita. अलिदाचा मी 2 पेजचं पाठवून दिलं. आउट ऑफ 20,000 एंट्रीज 20 सिलेक्ट केले गेले. त्याच्यात माझा अलिदा होता आणि त्यातले 2च पब्लिश झाले. दिस इज आणि मग मी पुन्हा लिहायला सुरुवात केली. ह्यांच्या डोक्यात विचार आला की तू गाणे लिहितेस, तुझे गाणे रेडिओवरती पण वाजतायत. कुंभ होता तेव्हा दे अप्रोच मी, कुंभवरती तुम्हाला गाणं लिहून देता येईल का? लिहून काढू. कुंभावरती गाणं लिहिलं, अजून काही शंकराचे भक्तीचे, आणि ते रेडिओवरती वाजतायत. हे म्हणे मग आपण एक पिक्चर काढू. मग माझीच एक कथा घेतली, त्याचं आम्ही सिने रायटर पण घेतला, त्याच्याकडनं स्क्रिप्ट राईट करून घेतलं, शूटिंगसुद्धा केलं 4 दिवसाचं. शूटिंगचे रशेस बघितले आणि यानं म्हटले हे बकवास आहे, स्क्रॅप इट. नाही, वेळेस थांबवणं पण आवश्यक होतं, कारण हे बरोबर जात नाही आहे म्हटलं. त्या स्क्रिप्ट रायटरला पात्रच कळलेली नाही आहेत, मग तो पिक्चर कसा होणार आहे? मग त्याला बाजूला काढून टाकलं. मी स्वतः स्क्रिप्ट लिहायला घेतली आणि आम्ही त्याच्यावर तो पिक्चर बनवला. जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला, हा पिक्चर बनवण्याच्या आधीचा 96-97 मध्ये आम्ही पुण्याहून नाशिकला येत असताना गाडी स्ट्रेट झाडावर गेली सिन्नरच्या तिकडं, आणि मी पुढेच बसलेली होती. आम्ही जे जेवायला उतरलेलो होतो, सीट बेल्ट लावला नाही. सो आय क्रॅश. ते नसा ज्या आहेत त्या डॅमेज झाल्या त्या ॲक्सिडेंटमध्ये, अँड आय लॉस्ट माय हिअरिंग कम्प्लिटली. की शेजारी तुम्ही कितीही बोललात, फुल टॉप ऑफ युअर व्हॉल्यूम बोललात हेच कळणार नाही अंटिल आय एम लुकिंग ॲट यू. तुमच्याकडे बघितलं नाही, ओठ हल्लेले दिसले नाही तर यू स्पोक नाही कळत. सो इट वॉज दॅट बॅड.
काय विचार केला, हा जो ऍक्सिडेंट झाला, आय कुड हॅव बीन पॅरलाइज्ड, whiplash इंजुरी होऊ शकली असती, एनिथिंग कुड हॅव हॅपन्ड. फक्त हिअरिंग गेलंय, नॉट अ बिग लॉस. आय एम नॉट सफरिंग, नो पेन, देर इज नो प्रॉब्लेम. मग मी दुःखी व्हायला पाहिजे का शुड आय काउंट माय ब्लेसिंग्स की आय एम हेल्दी, आय एम नॉट पॅरलाइज्ड, मला प्रॉब्लेम काहीच नाही आहे. मी डोळ्यासमोर ते ठेवलं, फंक्शनल आहे, आय कॅन मूव, आय कॅन डू एव्हरीथिंग. फक्त ऐकू येत नाही, इट्स ओके. हिअरिंग एड ट्राय केला, पण माझा हिअरिंग लॉस इतका होता की आजूबाजूच्या गोंगाटाचा जो साऊंड आहे त्याच्यात ह्युमन व्हॉइस येतच नव्हता. मग लावू कशाला? 15 वर्ष मी हिअरिंग एडच नाही लावले, वापरलेच नाहीत. आणि जेव्हा आम्ही मूव्ही करायला घेतला तर दॅट वॉज हिज प्लॅन की हे मूव्हीच्या निमित्ताने गेला हिअरिंग एड वापरायला लावलं. ही लावायलाच तयार नाही आहे. आय एम लाईक, यू हॅव अ पेन पेपर राईट, आय कॅन रीड. मला ऐकायची गरज नाही. ऑफिसमध्ये बसून मी मला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत समोरच्याला, त्याला ऐकायचंय, मला काय ऐकायचंय. त्याला जर काही सांगायचं असेल लिहू दे, त्याला सांगायचं 2 ओळी असतील, मी 2 पेज बोलणार आहे, तो ऐकू शकतो, ऐकेल. सो दॅट वॉज माय ॲटिट्यूड. बिकॉज जे होऊ शकत नाही त्याच्यावरती माथापच्ची करून दुःखी कष्टी होण्यात काहीच अर्थ नव्हता. आणि सकारात्मक होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे की तुम्ही काउंट युअर ब्लेसिंग्स. तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा ना. त्याच्याने मी सुखी कसा होऊ शकतो याच्यावर लक्ष केंद्रित करा. प्रॉब्लेम्सचा विचार केला, यू आर अट्रॅक्टिंग मोर प्रॉब्लेम्स. तुम्ही प्रॉब्लेममध्ये अडकून जातात. पण त्याऐवजी तुम्ही ब्लेसिंग्सवर फोकस केला. माझ्याकडे हे आहे, मग याचा मला काय करता येईल, मला नवी वाट कशी. तुमची विचारांना एक वेगळी दिशा मिळते आणि तुम्हाला आयुष्यात यश मिळू लागतं. सकारात्मक वृत्ती ही त्यासाठी फार फार महत्वाची आहे. समोरच्या चेहऱ्यावरती स्मित असलं बरं वाटतं. तो रागात बघितलेलं असतं एवढं. मग तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवा ना, ते फुकट आहे ना. You don't have to buy it, so smile. Spread some joy. तर याच्यामुळे काय होतं की तुम्ही समोरचा जो दिसतो त्याला स्माईल दिला, त्याला थोडं बरं वाटलं. डझंट मॅटर, स्ट्रेंजर आहे, बट he carries that smile. He smiles to someone else. You are spreading positive energy. त्यामुळे आयुष्यात इमोशन्स असतात, डील विथ देम. तापट खूप होती मी, पारा सुख चढायचा, पण तेवढ्याच पटकन शांत व्हायचा. त्यामुळे मला हे सकारात्मक विचार करणं सोपं गेलं. ऍक्सेप्ट युअर इमोशन्स. स्वतःला दोष देऊ नका, मला काय राग येतोय, नाही राग येतोय, ओके ठीक आहे, आज झालं ना, बाजूला ठेव. आता पुढे काय करायचं. हा असं बोलला, तो बोलून निघून गेलेला आहे. वाय डू यू लेट दॅट पर्सन लिव्ह इन युअर हेड. झालं, त्याचं तुम्हाला आता काही करता येणार आहे का? नो. फॉरगिव्ह. ख्राइस्टला त्यांनी सुळावर चढवलं अँड ही सेड, फादर इन हेवन फॉरगिव्ह देम, दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. ते काय करतायत याची त्यांना जाणीव नाहीये, त्यांना क्षमा कर. वो क्षमा कर सकते जिन्होंने उनको कील से ठोक कर वो क्रूज पर चढ़ा दिया. हमारा प्रॉब्लम तो उसके सामने कुछ भी नहीं है. तू क्षमा करना है,
इतना भी मुश्किल नहीं है. पण तुम्ही क्षमा करायचं त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी. तुमच्या मनामध्ये ते नेगेटिव्हिटीला तुम्ही थारा कशाला देत आहे? याच्यात तुमचं काय भलं आहे? नाहीये. देन ओके, हो गया है, सो फॉरगिव, लेट गो. तुमच्या आयुष्यात चांगलं काय आहे त्याच्यावर फोकस करा. मला बिझनेसमध्ये चढ उतार खूप असतात. वी हॅव हॅड दिस प्रॉफिट, वी हॅव हॅड नेगेटिव्ह लॉसेस. अगदी शून्य काय मायनसमध्ये गेलेलो आहे आम्ही. पण कॉन्फिडेंस इन ईच अदर कि नहीं, हम साथ हैं तो दुनिया में फिर खड़े हुए हिम्मत से. आणि हे जेव्हा मनाने ठरवलं की नाही मी करणारच आहे, आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते आणि काहीतरी चांगलं घडत जातं. आणि ते घडावं म्हणून तुम्हाला आधी सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. जे झालं ते बदलता येत नाही ना, मग त्याच्यात अडकू नका. डोंट डू दॅट. पण इथून पुढे मी कसं काय करू शकतो हे नाही, ते डू समथिंग एल्स. आम्ही मुंबईला गेलो, ही सेड यहाँ मुझे कंस्ट्रक्शन नहीं करना है, मत करो. सो वी एंटर द फील्ड ऑफ आउटडोर एडवर्टाइजिंग. वी हैड फन, 2-3 साल एंजॉय किया. फिर नासिक वापस आ गए, नासिक में रियल इस्टेट डेव्हलप करे. मग एक दिवशी मला याच्यातनं काढण्यासाठी त्यांनी पिक्चर काढला, हे नंतर मला सांगितलं. आणि मला म्हटले तुला ते तुझ्या ॲक्टर्सशी काय बोलायचं असेल तर मी मध्ये ट्रान्सलेटर म्हणून उभा नाही राहणार आहे. तुला काय त्यांच्याशी कम्युनिकेट करायचे, हिअरिंग एड घेऊन देतो, तू बोल. आणि मग मी तेव्हा हिअरिंग एड घेतली. आणि तरीही मी फक्त तेव्हाच यूज करत होती जेव्हा ॲक्च्युली मीटिंग आहे अर्ध्या तासाची. बाकी रेस्ट ऑफ द टाइम मी अजिबात लावत नव्हती. आणि मला हे 2-3 वर्षातच आत्ता लेटेस्ट जे नॉईस कॅन्सलिंग टेक्नॉलॉजी आहे, जे आजूबाजूचा नॉईस ते हिअरिंग एडमध्ये तुम्हाला चूज करता येतो की मला नको आहे. मग ह्युमन वॉइस क्लिअरर ऐकू येतात. तेव्हापासून मी जास्त वापरते हिअरिंग एड. तर याच्यापूर्वी त्यामुळे मी जास्त ग्रुपमध्ये नाही जायची. आणि फॉर मी इट वॉज इझी बिकॉज ही इज अ पीपल पर्सन. मी फक्त त्यांच्यामध्ये उभं राहून स्माइल करायची. स्माइल, दॅट्स इट. कुछ भी पूछा, ही इज आन्सरिंग. माझी ढाल होते, अजूनही आहे. बिकॉज ही अंडरस्टँड्स पीपल, आय डोंट. मला अजूनही समोरचा जो व्यक्ती मी लिटरली घेते. याला म्हणण्यात अर्थ वेगळा आहे हे माझ्या कधी गावी आलं नाही. कारण उस तरह सोचने का आदत नाही. आणि हिअरिंग गेल्यानंतर तर मी पूर्णपणे स्वतःच्या विश्वामध्ये गेली. आणि मला ऐकू येत नाही याची मी खंत नाही केली. मी एक स्वतःचं वेगळं विश्व उभारलं. माझ्या पुस्तकांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स. हा कॅरेक्टर काय करेल, हा असा का वागेल, नो नो नो, हे स्वभावानुसार नाही, मग हा असा वागणार नाही. लिटरली अलिताचं मी जेव्हा स्टोरी मांडली तर याच्यातील प्रत्येक कॅरेक्टर तिथं, ही मुंबई बेस्ड स्टोरी आहे. तर मुंबईमध्ये शोधकथा आहे, मिस्ट्री थ्रिलर. तर माझे कॅरेक्टर्स पॉईंट ए टू पॉईंट बी जे गेलेले आहेत हे मला प्रत्येक ठिकाणी घेऊन गेले आहेत. टाइम प्लेट विथ स्टॉपवॉच, की मी जे दिले ते परफेक्ट पाहिजे मला. हिडन से काय फरक पडतो. ही सेड यू वॉन्ट, चलो लेट्स गो. सो आय एम व्हेरी थँकफुल टू हिम फॉर बीइंग सो सपोर्टिव्ह इन एव्हरीथिंग. आणि लिटरली बिफोर कोविड त्यांनी काय प्लॅन केला होता, तुला पुस्तक लिहायचं आहे ना, आपण असं करू, आपण 2 महिने या देशात जाऊ, या सिटीमध्ये राहू, तू त्या सिटीमध्ये एक स्टोरी लिहून काढ. ती लिहून झाली की आपण परत इंडियात येऊ. बट देन कोविड हॅपन्ड आणि मग नंतर प्रवास करायची पता नाही कब यू विल गेट नॉट एबल टू कम बॅक टू
अडकून जाणार तुम्ही माहीत नाही, त्यामुळे मग जरा तो विचार सोडून दिला. पण आय एम स्टील एन्जॉईंग रायटिंग अदर थिंग्स. याचे एक मित्र आले, डॉक्टर, त्यांनी पुस्तक लिहिलं होतं बियॉन्ड मेडिसिन, की डॉक्टरांना यांत्रिकपणे नाही करायचे तर पेशंट्सला समजून घ्यायला पाहिजे, तेव्हा कुठं पेशंट्सला न्याय देऊ शकतील. माझा पहिला उद्गार होता, पेशंट्स को भी कोई समजाए. त्यांना पण डॉक्टरला समजून घ्यायला लागेल. डॉक्टर एका दिवसात 100 पेशंट्सला बघतो, त्याला किती कळणार आहे तुमचं पर्सनल परिस्थिती काय आहे. पूर्वी एका गावात एक वैद्य असायचा किंवा एक डॉक्टर असायचा, तो सगळ्यांना ओळखायचा. त्याला हा कोण कसा आहे स्वभाव माहिती होता. तो म्हणतो की नाही नाही मी काहीच नाही घेतलेलं आहे, मी जे नाही सांगितलं ते खाल्लं नाहीये. तर ते डॉक्टरला स्वभाव माहिती होता, तो झूठ बोल रहा है, उसका झूठ पकड़ा जाता. तो डॉक्टर उसके पड़ोसी को पूछ लेता, काय हाय करतोय का. सब पे नजर रखते थे. त्यामुळे तो काळ वेगळा होता. आताच्या काळात डॉक्टर तुम्हाला ओळखत नाही, तुमची फाईल येते, ही गिव्स यू 10 मिनिट्स, तर 10 मिनिट्समध्ये तुमचा स्वभाव, तुमची परिस्थिती तुम्हाला काय समजून घेणार आहे. हा पेशंट मला खरं सांगतोय का खोटं बोलतोय. आणि तुम्ही सिम्पटम्स अर्धवट सांगितले, तुम्ही जेवढं सांगितलं त्याच्यावर तो निदान देणार, आणि मग डॉक्टरचं निदान चुकलं म्हणून तुम्ही त्याला रागवणार. यू आर गोइंग टू ब्लेम हिम की इसको इतना भी नहीं समजता. पण चूक तुमची आहे ना. सो दॅट वॉज द रिझन आय रोट दिस बुक, बीइंग पेशंट, फॉर पेशंट्स अँड देअर फॅमिलीज टू अंडरस्टँड की तुम्हाला डॉक्टर म्हणजे मी याच्यात चूजिंग अ गुड डॉक्टर, तुम्हाला कोणते क्वालिटीज त्या डॉक्टरमध्ये शोधले पाहिजे पासून ॲज अ पेशंट तुमची ॲटिट्यूड, तुमचं बिहेवियर, तुमचं कम्युनिकेशन, या सगळ्यावरती मी पेशंटला समजलं पाहिजे की डॉक्टरचा हा जो वेळ आहे तो तुम्हाला लिमिटेड वेळ आहे, याच्यात फालतू गोष्टींमध्ये तुम्ही तो वेळ वाया नका घालू. हिज टाइम इज प्रेशियस. मग त्याचा तुम्ही सदुपयोग करण्यासाठी तुम्ही आधीच तुम्हाला काय काय सांगायचंय पॉईंट तर नोट करून ठेवा. तुम्हाला काय विचारायचंय ते नीट विचारून घ्या. तिथे जाणार ब्लँक याच्यानी आणि मग बाहेर आल्यावरती हे राहून गेलं, नुकसान कोणाचं आहे? तुमचं स्वतःचं आहे ना, डॉक्टरचं नाही नुकसान आहे. युअर हेल्थ सफर्स. तर या ज्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला यू हॅव टू गिव्ह टाइम टू थिंक. तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा तुम्ही स्वतःचं भलं कशात आहे याचा विचार कराल. तुम्ही प्रिपेअर्ड राहाल. तुम्हाला जे काय करायचंय त्याचा विचार करा ना, प्लॅनिंग करा ना. किती छोटी गोष्ट असली तरी प्लॅन इट वेल. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ही सकारात्मक वृत्ती तुम्हाला खरंच खूप बेनिफिट देऊन जाऊ शकते. तेव्हा निर्भयाचं हे झालं आणि महाराष्ट्रात पण तसं झालं, तेव्हा मी विचार केला छत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रात हे असं नाही घडायला पाहिजे. आणि छत्रपती जर इथं असते तर ते काय म्हटले असते, मी शिवाजी बोलतो, मला मावळे हवेत केवळ, कसे पाहिजे, समाजाला जोपासणारे. कुठल्याही मुलीला आपण असुरक्षित आहे असं वाटू नये. तर हा जो विचार मी याच्यात मांडला आहे, तर शिवाजी महाराज म्हणतात मला मावळे हवेत केवळ, मद मराठे हिंमत वाले. आणि जेव्हा प्रत्येक पुरुष हा संरक्षक म्हणून उभं राहील, कोंपणाने शेत खाल्लं हे नको, तो संरक्षक म्हणून उभा राहील, समाज सुधारेल. समाज सुधारेल तेव्हा तुम्ही एकमेकांना व्यवस्थित सांभाळू शकतात. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता.
जिथं स्त्रीचा मान नाही राखला जात तिथं देवतांचा वास नाही होत, तिथं पाशवी दानवी वृत्ती तिचा वाढ होतो. आणि हा बदल हा आपल्याला सरकारकडून नाही अपेक्षा ठेवायची. भाई तुम्हाला घरातून हा बदल घडवला पाहिजे, तुमच्या मुलांना हे शिक्षण दिलं पाहिजे. सकारात्मक वृत्तीचं मी एक अजून उदाहरण देते की आम्ही पंढरपूरला गेलो होतो. यांची कधीची इच्छा होती की चला आपण जाऊन येऊ. आणि तिथून आमच्या एक फ्रेंडनी इन्व्हिटेशन दिलं होतं व्हॉट्सॲपवरती की असा असा आपला प्रोग्राम आहे आणि त्याच्यात चंद्राताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन उद्घाटन करणार आहेत आपण. हे मला म्हणतात कोणतं पुस्तक? म्हटलं मला काय माहिती कोणतं पुस्तक. तर म्हटलं आता त्यांनी म्हटलंय ते लिहून टाकते. हे म्हणे आज 5 तारीख आहे, तुझं एक 6 दिवसात प्रकाशनची डेट डिक्लेअर झालेली आहे. कसं लिहून होणार ते? प्रकाश तू लिहून काढशील त्याबद्दल मला हे नाही आहे, लिहिशील तू. पुढे प्रिंटिंग, त्याचं पेज सेटिंग सगळ्याला वेळ लागतो ना. म्हटलं नाही हो जाएगा. हे कामानिमित्त बाहेर गावी गेले. मी त्या 2 दिवसात पुस्तक लिहून काढलं 100 पानी. वा वा वा. आणि त्या पुस्तकाचं डिक्लेअर केलेल्या तारखेला प्रकाशन झालं. वा फारच छान. तर इम्पॉसिबल हा तुम्ही स्वतःला आधी ठरवून नका घेऊ. इट इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल इज आय ॲम पॉसिबल असं म्हणा. डोंट से इम्पॉसिबल. आणि मी म्हटलं नाही नाही हो जाएगा. आणि मग नुसतं हो जाएगा नाही तर करायला घेतलं आणि केलं. सो आय फील अ बिट प्राऊड ऑफ दॅट की येस. पण हे सगळं सकारात्मक वृत्ती असल्यामुळे होऊ शकलं. आणि सकारात्मक वृत्ती जोपासणं सोपं आहे आणि अवघडही आहे. कारण आपण विसरून जातो की नाही नाही मला निगेटिव्ह थॉट्सला जागा नाही आहे, कारण माझ्या मनात त्यांना जागा दिली तर पॉझिटिव्ह विचारांना जागाच उरत नाही. आणि मी जर माझं मन तर सकारात्मक विचारांनी भरून टाकलं, निगेटिव्ह विचार यायला जागाच नाही ना. मग मला आयुष्यात काय करायचं आहे. आणि आयुष्य वळणावळणाने जातं. तुम्ही ठरवलं, आपण म्हणतो की आपण ठरवलं आणि नशिबाने वेगळंच ठरवलेलं आहे, तर ठीक आहे ना. त्याच्यात पण तुम्हाला काय बेस्ट आहे याचा विचार करा आणि त्या दिशेने जा. नदीचं पाणी जेव्हा वाहतं ते सरळ जाईल नाही म्हणत, जशी वाट मिळेल तसं वाट काढत जातो वळणावळणाने. ती अडसर बघून नदी थांबून जात नाही, ती वाट बदलते. अँड शी कीप्स गोइंग. मग आपल्यालाही आयुष्यात तेच करायचं आहे की जे समोर आहे, डोळ्यासमोर आहे, तेवढे एकच तुमचे धापड लावल्यासारखा दृष्टिकोन संकुचित ठेवू नका, व्यापक असू द्या. कारण आपण जसं म्हणतो तू नाही तो और सही और नहीं तो और सही. नॉट दिस गोल, अनदर गोल. यहाँ भी प्रॉब्लम है, समथिंग एल्स. बट कीप ट्राइंग. व्हेन यू कीप मूविंग आप कुछ कर सकते हो. करने के लिए आपको खुद का एटीट्यूड सकारात्मक रखना जरूरी है. तुम्हाला खूप सकारात्मक वृत्ती ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी. स्वामी विवेकानंद त्यांनी जेव्हा भारत भ्रमण केलं, देशाची परिस्थिती पाहून त्यांना फार वाईट वाटलं. पण मग
मला बदल घडवून आणायचा आहे. त्यांनी हा नाही विचार केला मी एक आहे, मी काय करू शकेल. नो, कन्याकुमारीहून ते पोहत पोहत विवेकानंद रॉक म्हणून तिथं मेमोरियल आहे, तिथे जाऊन बसले अँड डोळे बंद करून त्यांनी फक्त साधना केली, गुरूंना मार्गदर्शन मागितलं. आपल्या देशात हे एक चांगलं आहे. वेस्टर्न लोकांना तुम्ही विचार केला म्हणून हे नाही होत, देव देव थोतांडे. नो, देव आहे की नाही यावर वाद घालण्यापेक्षा तुमची श्रद्धा तुमचं बळ होऊ शकतं, मग ते बळ तुम्ही का नाही घ्यायचं. तुम्ही आणि आपल्या देशात इतकं सुंदर आहे की तुम्ही भक्ती कुठल्याही प्रकारे करू शकतात. तुम्ही शिवाची भक्ती करा, तुम्ही देवीची भक्ती करा, तुम्ही गणपतीचं ध्यान करा, तुम्हाला ऑप्शन्स इतके आहेत. आणि या देशाने तुमचा देवावर विश्वास नाहीये, तुमचा मानवतेवर विश्वास आहे, तो मानवता तुमचा धर्म आहे. येस, यू आर ऍक्सेप्टेड. रिजेक्ट कोणालाच करत नाही. आणि एवढ्या सकारात्मक भूमीत जन्म घेऊन का आपण नकारात्मक विचारांना थारा द्यायचा. जागा नाही येऊ. या मातीच्या कणाकणामध्ये सकारात्मकता आहे. ज्ञानेश्वर येऊन गेले. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सोप्या भाषेमध्ये गीतेत जे सांगितलंय ते सांगितलंय, कारण संस्कृत लोक विसरून गेले होते. हे सुद्धा एक आपलं चुकतं की आपण संस्कृत विसरलोय. फक्त संस्कृती भाषा म्हणून नाही, तर आपल्या ऋषीमुनींनी साधना करून जे मंत्र लिहिलेले आहेत ते नुसतेच मंत्र नाही आहेत. ते नुसतंच या देवतेचा मी आदर करतो, नमन करतो तेवढंच नाही. तर ते जे ध्वनी स्पंदनं आहेत ना, ते सकारात्मक ऊर्जा देतात. हवेत, वातावरणात जेव्हा त्या मंत्रांचा उच्चार होतो तेव्हा इथे सकारात्मक ऊर्जा अजून वाढते. हे आपण विसरलोय. तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन वाचून नाही होणार आहे. तुम्हाला मूळ मंत्र, कारण त्याची जी फोनेटिक्स आहेत, तो जो साऊंड आहे, तो साऊंड हा बदल हवेत घडवत असतो. आणि हा वारसा जर आपल्याला मिळाला आहे तर का विसरावा आपण. आपल्याकडे ओम आता वेस्ट मधून यायला लागलं म्हणून ओंकारचं महत्व कळायला लागलं. पण ओंकार जेव्हा म्हणतो तेव्हा मेंदू सकारात्मक होतो. आणि तुम्ही लहान मुलांना, अगदी म्हणजे पाळण्यातल्या मुलापासून तुम्ही त्याच्या ओम जेव्हा ऐकवतात ना, तर ध्वनी लहरी त्याच्या मेंदूचं डेव्हलपमेंट जी असते ती अजून चांगली करत असतो. आपले जे गुरुकुलमध्ये शिकवायचे त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकं नव्हते, वह्या पेन घेऊन लिहायचे नाहीत, ते सगळं इथं होतं डोक्यात. आणि ही स्मरणशक्ती कुठून यायची, या ऊर्जेत. एक अजून करायचे, ते गुरुकुलमध्ये ब्रह्मा काळ जो आपण म्हणतो, अगदी ब्रह्ममुहूर्त, ती जी वेळ आहे त्या वेळेला तुळशीच्या झाडांजवळ हे लोक मंत्रोच्चार करायचे. आता बऱ्याच जणांना या गोष्टीची माहिती नाहीये की तो जो काल आहे तेव्हा तुळशीच्या झाडातनं ऑक्सिजन नाही, ओझोन येतो. आणि ओझोन तुमच्या मेंदूला तल्लप करतो. तुम्ही हजार पानांचे पुस्तक एकदाच वाचून ते मेंदूमध्ये फिट होऊन बसतं. तुमच्या गुरुने शिकवल्यानंतर दे मूव्ह ऑन. ते तुम्हाला 10 वेळा तेच नाही शिकवत. ते ही तल्लपता हे
हा आपला वारसा जो आहे, मग आपल्याकडे पूर्वी तुळशी वृंदावन असायचं. त्याच्यामागचं महत्त्व तेच. सकाळ सकाळी त्याला पाणी घालताना स्त्रिया नेहमी काय म्हणायचे, तुलसी गायत्री आहे, ओम तुलसी वृक्षाय विद्महे तुलसी पत्राय. मग ते जे तेव्हा तो जो उच्चार करतात ते तुळशीच्या याच्याशी त्यांचा मेंदू याच्यात येतो, सेम लेवलला येतो. आणि त्यांच्यामध्ये जी ऊर्जा येते, पूर्वीच्या स्त्रियांचं भरपूर काही करायची जी क्षमता होती ती आपल्यामध्ये नाही आता. आपले तुळशी वृंदावन गेलेत. आपण तुळसची पूजा करायचं सोडून दिलं. जेव्हा ते पाणी जे आहे ते जे साऊंडचं मंत्राचा जो उच्चार असतो ना, त्याच्याने सुद्धा जमिनीने ती ऊर्जा वाढवत असतं. हा लॉस आहे आपला. ते सकारात्मक होण्यासाठी या काही गोष्टी, आपण छोट्या गोष्टी आहेत, त्याला काही खूप वेळ लागत नाही. की उठल्या सकाळी आपल्याकडे काय म्हणतात, सगळ्यात पहिले गणपतीचं नाव घ्यायचं. आता वक्रतुंड महाकाय सगळ्यांनाच पाठ आहे. तुम्ही डोळे उघडायच्या आधी हात जोडून पहिले गणपतीला नमस्कार करा, की माझ्या दिवसभरात जे जे काय काम असेल ते निर्विघ्नपणे पार होऊ दे. ही सिंपल प्रार्थना करा. ही जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, तुमची श्रद्धा तुम्हाला बळ देते. त्या दिवसात तुम्हाला जे जे काही फेस करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. तुम्ही हे जेव्हा करतात, तुमच्या दिवसाची शुभ आरंभ खऱ्या अर्थाने करतात. दुसरा मंत्र जो आपण म्हटला पाहिजे की हातात, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गौरी स्यात् प्रभाते करदर्शन. हा नुसता श्लोक म्हणून नाही, तर याचा अर्थ तुम्ही इथं उरात जाणून घ्या. की जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की या हातामध्ये या तिन्ही देवींचा वास आहे, त्या इथं कार्यरत आहेत, या हातांनी कुठलंही चुकीचं कार्य केलं जाणार नाही. कारण तुम्ही चुकीचं कराल तर ते या देवतेचा अपमान आहे. हा एक वेगळा सकारात्मक विचार होतो. हे तुम्ही केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही उठल्यानंतर पहिले जमिनीवरती पाय ठेवतात, तेव्हा म्हणा ना, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. जेव्हा तुम्ही धरतीला मी पाय ठेवतोय या स्पर्शाबद्दल मला क्षमा कर, कारण धरती ही माता आहे. तुमचं हृदय जे आहे ना ते सद्भावनेने भरलेलं राहतं, पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं राहतं. आणि जेव्हा तुम्हाला जाणीव आहे की ही धरती माझी माता आहे, मी तिचा मान राखला पाहिजे, तेव्हा सुद्धा तुमच्याकडून चूक होत नाही, अनैतिक होत नाही. एक मंत्र आहे, त्या आपण सीता, द्रौपदी या पंचकन्या स्मरेन नित्यम महापातकनाशनम. म्हणजे नुसते या 5 जणींचं नाव घेतल्याने तुमचं पाप पुण्य नका पकडू, तुमचा पापाचा विनाश होतो त्यामुळे नाही. तर यांचं स्मरण का करावं? कारण यांनी परिस्थिती खूप बिकट असतानाही धर्म सोडला नाही, धैर्य सोडलं नाही. त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्या. त्यांचं स्मरण करतात तेव्हा आपल्याला यासारखं आयुष्यात जे चांगलं करायचं आहे त्यासाठी आपल्याला यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची आहे. झाशीची राणी बसून नाही राहिली, तिने स्त्रीसेना तयार केली. तिने स्वतः त्यांना लढायला शिकवलं. मी शिकली, तुम्हीही शिका. आणि फितूर झाले म्हणून तिला मारलं गेलं नाही, तर दुश्मन में कहा दम था कि उसके पास पहुंच भी सकते. ते जे भिंत तोडायचे दिवसात तोफगोळ्यांनी,
रात्रीतनं बांधून काढायची राणी. तर यांच्यामध्ये ही जी शक्ती होती, ही प्रेरणा प्रत्येक स्त्रीने घेतलं पाहिजे. आपल्याला युद्ध करायला जायचं नाहीये, पण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या लढाया आपण लढत असतो. त्या लढताना आपल्याला अधर्म करायचा नाहीये, नैतिकता सोडायची नाहीये, आणि आपल्याबरोबर इतरांचंही भलं व्हावं हा जेव्हा विचार असतो, तेव्हा कर्माचं जे नियम आहे ते तुमचं संरक्षण करतं. आपल्या संतांचं किती लोकांनी वाईट करायचं बघितलं. जो वाईट करत होता त्याचंच वाईट होत होतं. का? कारण संत स्वतःच्या याच्यामध्ये होतं, त्यांच्या सत्कर्माचं त्यांना कवच होतं. आणि आपण रामायण सिरियलमध्ये जे बघितलं की लव आणि कुशनी असा हे केलेला आहे, बाण येतो आणि त्याला क्रॅश होऊन पडून जातो. तर दॅट इज सिनेमॅटिक ट्रिक्स. पण जेव्हा तुम्ही चांगली असतात तर तुमचा चांगुलपणा एक कवच म्हणून तुम्हाला संरक्षण देतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा वाईट विचार करूच नका ना. तो वाईट विचार करून तुमचं नाही भलं होणार आहे. तो वाईट करतोय ना, त्याचं कर्म त्याच्यापाशी, त्याचाही वाईट विचार करू नका. तुमचं जे कवच आहे त्याचा वाईटपणा त्याच्याशी टक्कर घेऊन गोल बाटतो. म्हणजे जेव्हा विवेकानंदांना कोणीतरी खूप शिव्या देऊन गेलं, आणि इव्हन गुरु नानकला सुद्धा त्यांच्या बाबतीतही हा किस्सा घडलेला आहे. तर शिष्य विचारतो, तो एवढं काय बोलून गेलं, तुम्ही काहीच म्हटले नाही, तुम्ही म्हणतात त्याचं भलं हो. ते म्हटलं, तुझ्याकडे जे आहे ते तू मला दिलं, मी जर घेतलं नाही ते कोणाकडे राहील? त्यामुळे माझ्याकडे. त्याने शिव्या दिल्या, मी स्वीकार केल्या नाही, ते त्याच्याकडेच राहिलेत ना. तर आपल्याला आपल्या आयुष्यात सुद्धा या अशा प्रकारे विचार करायचा आहे. आपल्याला वारसा म्हणून खूप खूप सुंदर मिळालेला आहे. आपले जे संत आहेत त्यांच्याबद्दल खरंच आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या मुलांनाही त्यांच्याबद्दल सांगितलं पाहिजे. एक अवैयार म्हणून साऊथमध्ये होऊन गेली. 16 वर्षाची गणपतीची खूप भक्त होती. तो तिच्या मागे लागला की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ती म्हणे मला फक्त गणपतीची भक्ती करायची आहे. तिचं ध्येय इतकं क्लिअर. तिने गणपतीला काय सांगितलं, मी 16 नाही, नॉट 60, मेक मी 60. ती तत्क्षण 60 वर्षाची म्हातारी झाली. तो घाबरून पळून गेला आणि ती गणेश भक्तीमध्ये अगदी मस्त तिने उर्वरित आयुष्य घालवलं. तर हे एक्स्ट्रीम हे आहेत. आपली त्या लेवलला आपण पोचलेलो नाही आहेत, पण आपल्या लेवलला आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगू शकतो. जेव्हा एक संत असा रस्त्याने चालला होता, ठेच लागली आणि धड पडला. तो पायांना रागवला. तो पायांना म्हटला, हे डोळे प्रभूचं ध्यान करण्यामध्ये लीन आहेत चैतन्य. ते प्रभूचं ध्यान करण्यामध्ये लीन आहे, त्याचं रूप पाहताय, तुम्हाला रस्ता नाही बघतायत का? त्याच्या पायांना डोळे फुटले आणि तो आपल्या याच्यात मग्न होऊन चालत राहिला आणि पायांना फुटलेले डोळे रस्ता बघत होते. हे यांची पराकोटीची होती भक्ती. तेवढे नाही, पण थोडासा तर प्रयास आपण करू शकतो. याच्याने सकारात्मकता जोपासणं सोपं जातं. धन्यवाद ताई. आपण आपला अनुभव जीवनात आलेले ते शेअर केले. आता मी रंजनाताईंना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
कल्पना, सेक्रेटरी साधनाताई आणि आजच्या वक्त्या चंद्राताई आणि माझे जीवलग मित्रमैत्रिणींनो, देशमुख साहेब, कुटुंबीय, सगळ्यांना नमस्कार. मला असं वाटत होतं की कार्लाईन फोटोग्राफी करण्याचा कॅमेरा लावलेला आहे आणि त्यांचं प्रत्येक वाक्य बरोबर तो फूल उमलण्याचा जो व्हिडिओ असतो तसं एक एक कळी उमलत 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 आणि ते हजारो कळ्यांचं एक फूल छानपैकी शेवटी आम्हाला बघायला मिळालं. सगळ्या विषयांना तुम्ही खूप छान स्पर्श केला आणि नेहमी म्हणतात की अर्धा पेला भरलाय का अर्धा पेला रिकामा आहे, तर भरलेला पेला आपण बघायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की पॉझिटिव्ह डेव्हलप झाल्याशिवाय, निगेटिव्ह डेव्हलप झाल्याशिवाय पॉझिटिव्ह पण तयार होत नाही खरा पिक्चर, तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि आपण सारखं संत वाङ्मयाचा हे संदर्भ देत होता, तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांना जे अपेक्षित बदल घडवायचे होते समाजामध्ये ते त्यांनी दुसऱ्यांना, म्हणजे जे वाईट कृत्य करत होते त्यांना शिव्या देण्यामध्ये वेळ न घालवता स्वतःमध्ये बदल स्वतःच्या आचरणामधून लोकांना दाखवून दिलं. आणि तोच पायंडा सगळ्या बाकीच्या संतांनी 500 वर्षानंतर सुद्धा चालू ठेवला. त्यामुळे आपण महाराष्ट्रातले लोक एवढे सहनशील, शोषित झालेलो आहोत आणि त्यांचे आपण नेहमीच खरोखरच ऋण मानले पाहिजेत. आणि आपण आज जे बोललात, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे अगदी आम्हाला मनाला जाऊन भिडलंय असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून. आपली पुस्तकं घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. आणलेली आहेत का? लिंक ॲमेझॉन वगैरेवर लिंक असेल तर आम्हाला पाठवा ग्रुपवरती. मला पाठवा, मी ग्रुपवरती पाठवेन. चालेल. ऑनलाईन. आणि मला वाटतं तेव्हा जावेद अख्तर पण आले होते का जयपूरच्या त्या कार्यक्रमाला, आणि गुलजार पण होते मला वाटतं. हां, तर ते जश्न रेखतावर तो कार्यक्रम नेहमी येतो. आता मी मुद्दाम बघीन तुमचा. तर थँक्यू सो मच. आम्ही आमच्या सर्वांकडून आपले मनपूर्वक आभार मानतो. आपले पण आभार मानतो मिस्टर तलवारांचे. आणि कल्पनाताईंना विनंती करते आमच्या सर्वांकडून एक छोटीशी स्नेह भेट. हे खरं रूप आहे. चंद्राताईंचं खूप खूप आभार आणि आपला सर्वांचे आभार. आपण शांततेने ऐकून घेतलं आणि खरंच म्हणजे आचरणात आपण आणावं कुठेतरी असं मनाला भिडलं की काही गोष्टी आपण ज्या चुकीच्या करत होतो त्या जाणवत होत्या त्यावेळेला ऐकताना, त्यात नक्कीच बदल करू आपण.